नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये शेवटची फवारणी कोणती घ्यायला पाहिजे आणि कधी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याचा रिझल्ट जे आहे तुम्हाला 100% मिळणार आहे. आणि दाणे जे आहे एकदम टप्पोरे आणि बोल्ड राहणार आहेत. दाण्याला चमकसुद्धा येणार आहे. असे जे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बुरशीनाशक. आता बुरशीनाशकामध्ये काय घ्यायचं, तर बुरशीनाशकामध्ये आपण 2 घटक घेऊ शकता. ते म्हणजे आदामा कंपनीचं कस्टोडिया किंवा सिजंटा कंपनीचं मिस्टर टॉप, या दोनपैकी एक बुरशीनाशक जे आहे आपल्याला घ्यायचं आहे. मिस्टर टॉप जर घेत असेल तर साधारण 20 ml घ्यायचं आहे. आणि जर कस्टोडिया घ्यायचं असेल तर साधारण तुम्हाला 35 ml प्रतिपंप असं याचा डोस जे आहे हे घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे अळीनाशकामध्ये. जर पांढरी माशी असेल, तुडतुडा असेल तर त्यासाठी तुम्हाला ॲम्प्लिगू जे आहे हे तुम्ही घेऊ शकता. साधारण 15 ml प्रतिपंप. त्याने तुमची अळीसुद्धा कंट्रोल होईल आणि जी पांढरी माशी आहे ही सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल होईल. आणि सर्वात मेन आहे ते म्हणजे दाणे भरण्यासाठी. बरेच शेतकरी 05234 किंवा 0050 किंवा 13045 याचा जे वापर आहे हे शेवटच्या फवारणीमध्ये करतात. परंतु तुम्हाला हे याच्यामध्ये घ्यायचं नाही. तर याच्यामध्ये काय घ्यायचं, तर मित्रांनो तुम्हाला एक घ्यायचं ते म्हणजे रायडोफायटस, जे की तुम्हाला जैविक पोटॅश आहे. आणि तुम्हाला भरपूर कंपन्यामध्ये मिळते, ज्याच्यामध्ये रायडोफायटस घटक जे आहे. आणि त्याचा जी डोस आहे आपल्याला घ्यायचा आहे एकरी 48 ग्राम. फक्त 48 ग्राममध्ये आपल्याला 1 एकरमध्ये हा जे डोस आहे हे घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये FMCचं लेजंड नावाने मिळते, ॲडव्हान्स बेस्टिसाईडचं निओपोटॅश नावाने मिळते, अदास्काचं प्रोपोटॅश नावाने मिळते, किंवा पाटील बायोटेकचं केसर्स नावाने मिळते. अशा विविध कंपन्या आहेत जी की जैविक पोटॅश जे आहे हे तयार करतात. तर याचा जे फवारा आहे आपण शेंगा पकडल्यानंतर याचा जे कालावधी आहे हे आपला असला पाहिजे साधारण 60 ते 65 दिवसाच्या दरम्यानमध्ये. ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन साधारण 60 ते 65 दिवसाचं झालं असेल अशा शेतकऱ्यांनी हा जो स्प्रे आहे हे घेऊ शकता. सध्याला अवस्था आहे ती म्हणजे सोयाबीनची पाहू शकता, काही वादी, काही कळी, म्हणजे काही फुलं, अशी अवस्था आहे. तर ही अवस्था आहे साधारण 54 दिवसाची. आपल्याला घ्यायचं आहे साधारण 60 ते 65 दिवसाच्या दरम्यानमध्ये. आणि जबरदस्त रिझल्ट आपण दरवर्षी स्वतः अनुभव घेतलेले आहेत फवारणीचे, ते तुम्हाला आपण या ठिकाणी सांगत आहोत. आणि त्याचे रिझल्ट जे आहे हे तुम्हाला 100% मिळणार आहेत. सोबत तुम्हाला सिलिकॉन स्टिकरसुद्धा वापरायचं आहे. आणि एकरी पंप जे आहे, बरेच शेतकरी काय करत आहे की एकरी फक्त 3 पंप 4 पंप असे मारत आहे. तर मित्रांनो, एकरी कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 पंप मारावे लागतील, तेव्हा त्याचा रिझल्ट जे आहे तुम्हाला चांगला त्या ठिकाणी मिळत असतो. तर एकरी 7-8 पंप तुम्हाला कंपल्सरी गेले पाहिजे. कसे मारायचे, काय मारायचे हे तुम्ही आता बघून घ्या. कारण की आपण जे फवारण्या सांगितलेल्या होत्या त्याचे रिझल्ट 100% बरेच शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. आणि आपण जास्तीचे कॉम्बिनेशन सांगत नाही. बरेच शेतकरी मला असे सुद्धा म्हणत असतील, सर तुम्ही हलकं कॉम्बिनेशन का सांगत नाही, जसं की शेवटच्या स्टेजमध्ये हरू असू द्या किंवा मग टेबोकॉनझोल असू द्या, असे कॉम्बिनेशन का सांगत नाही. तर मित्रांनो, सोयाबीनवर येणारे शेवटच्या अवस्थेमध्ये रोग आहेत ते म्हणजे टिक्का रोग. त्याच्यानंतर भरपूर रोग आहेत शेवटच्या अवस्थेमध्ये, किंवा सोयाबीन शेवटच्या अवस्थेमध्ये अचानक सुकून जाणे, आकस्मिक मर लागणे, असे जे प्रकार आहेत हे शेवटच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं जे बुरशीनाशक आहे ते आपण या ठिकाणी सांगत आहोत. आणि ते जर तुम्ही घेतलं तर 100% सांगतो आपण की रिझल्ट 100% मिळणार आहे तुम्हाला. तर बघू शकता कंडिशन सोयाबीनची. अजून सोयाबीन बुडातून पिवळंसुद्धा पडलं नाही, बघू शकता. कुठंच आपल्याला पिवळं दिसत नाही. सोयाबीन एकदम बुडापासून हिरवं आहे. 55 दिवसाचं सोयाबीन आहे आपलं. आणि एकदम हिरवं गच्च सोयाबीन जे आहे प्लॉट. याच्यामध्ये अळीसुद्धा नाही. उंची साधारण 3 फुटापर्यंत आहे. बारीक कळी पकडलेली आहे. आणि फुटवा तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये, एकदम बुडापासून तर शेंड्यापर्यंत असा याचा फुटवा आहे. ही फवारणी घ्या आपण जी सांगितली, आणि रिझल्ट घ्या मेन म्हणजे. आणि जबरदस्त फवारणी आहे. भरपूर शेतकरी आपल्या नियोजनाने सोयाबीनची शेती करत आहेत, त्यांना रिझल्ट माहीत असतील.